नमस्कार मित्रांनो, बघा शुक्रवार आहे. आता समोर महाशिवरात्री बी आहे. तर रत्नाळूचे भाव वाढलेले आहे. बघून घे जा काय रेट आहे तर बघितलं असन. आणि नवीन व्हेरायटी आलेली आहे. फेमसे आणि दोडके आलेले आहे मार्केटमध्ये. आणि शेवगा आहे खूप महाग कपलेला आहे. व्हिडिओ मध्ये दिलेला आहे. बघून घे जा काय रेट आहे तर असे रेट राहणार आहे आजचे. चला मग चला पटापट मंडीमध्ये आणि घेऊन घेऊ आपण. ताज कंपनीमध्ये रताळू काय बोलता रे भाई? रताळू चला टमाटा विचारू आपण. चला मित्रांनो, उद्या रविवार आहे. रविवारी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या ना आलूची पोझिशन काही वाढली का विचारू आपण. बघा मित्रांनो, तुम्हाला सांगितलं तर 2-4 दिवस झाले, हप्ता झाला जवळपास. पालभाज्यामध्ये रेट थोडेसे वाढलेले आहे. बघून घ्या काय रेट आहे विचारू भाऊला आपण. बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगत राहतो नेहमी नवीन व्हेरायटी मध्ये भाव भेटणार म्हणून. बघा दोडके आणि डेमसाले भाव मिळून राहिलेला आहे आमच्या मंडीमध्ये यवतमाळ. बघा मित्रांनो, चिल्लर मध्ये 40 रुपये वगैरे फुलगोबी खपूर राहिली. पन्नी विचारू आपण त्याचा भाव. निंबू का पोता आहे ना? हो, क्या भाव बोलते? चला टमाटा विचारू आपण. काय म्हणते तर यश कंपनी मध्ये आलो आपण. भाऊ टमाटा काय म्हणते? 120 रुपये कॅरेट. पहा मित्रांनो, 120 रुपये कॅरेट बनते यश कंपनी मध्ये. चला शिवम कंपनीत आलो आपण. विचारू फुलगोबी काय म्हणते पन्नीचा? 15 रुपये किलो. 15 रुपये किलो. 15-20 किलो आहे ना? 15-20 किलोची. चला भेंडी भेंडी भेंडी. चला मित्रांनो, उद्या रविवार आहे. रविवारी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या ना आलूची पोझिशन काही वाढली का विचारू आपण भाऊला. ठोक मध्ये काही रेट वाढले का? चिल्लरची बी बघू समोर चालून, पण ठोकचे बघू आपण काय म्हणते ना आलूचे पोझिशन वाढले का म्हणून. भैया आलू की पोजीशन बड़ी क्या? सेम है ना? रविवार को महाशिवरात्रि है ना करके वही है ना. 1-2 रुपया भी नहीं बढ़ा ना. प्याज में कुछ तेजी आज? कितने रुपए? 1 रुपये तेजी है ना. सब प्याज में 1 रुपये तेजी है. बाकी लहसन 10 रुपये कम हो गया क्या? चलो अच्छी बात है. चलो मित्रांनो, शकरकंद बोला तो रत्नाळू मध्ये थोडीशी तेजी आलेली आहे. कारण महाशिवरात्री असल्यामुळे रत्नाळू मध्ये तेजी आली आहे. बाकी पालभाज्या बी महाग खपूर राहिल्या. रत्नाळूचे रेट पाहू आपण समोर चालून. सांगतो तुम्हाला काय रेट आहे तर रत्नाळाचे. ठोक मध्ये बी सांगतो, चिल्लर मध्ये बी सांगतो काय भाव चालू आहे तर रत्नाळू बघू. आता समोर चालू अजून भाज्या पाहू आपण काय म्हणते तर पोझिशन बघून घेऊ. चौकडे सावजीच्या दुकानात आलो आपण. बघा मित्रांनो, चिल्लर मध्ये गाजर बघून घ्या. गाजर का पोझिशन आहे म्हणतं? भोले का प्रसाद 50 रुपये किलो. भोले का प्रसाद रताळू 50 रुपये किलो. 50 रुपये किलो रत्तालू भोले का प्रसाद आहे. हो, जागेवरच 50 आहे मग. 50 तिकडे 80 रुपये किलो. अरे बाप. 12 महिन्यातून तो एकदा येते राजे. हो, हा महाशिवरात्री. फुलकोबी 40 रुपये किलो. फुलकोबी 40 रुपये किलो मित्रांनो. बघा फुलकोबी 40 रुपये किलो आहे म्हणजे. बघा मित्रांनो, तुम्हाला सांगितलं तर 2-4 दिवस झाले, हप्ता झाला जवळपास. पालभाज्यामध्ये रेट थोडेसे वाढलेले आहे. बघून घ्या काय रेट आहे विचारू भाऊला आपण. संभार मेथीचे रेट. अहमद भैया संभार क्या बोलते पोजीशन आज? मेथी सिर्फ 40 हाँ मेथी बोलो. मेथी की पोजीशन 40 रुपए किलो. और सांबार की बताओ. सांबार और पत्ती वाला सांबार लाए हो अहमद भाई? सिर्फ 40 रुपए किलो. सांबार भी 40 और मेथी भी 40. वटाना ग्रीन है. क्या बोलते क्या मन है ये? 30 रुपये. 300 रुपये मन. बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगत राहतो नेहमी नवीन व्हेरायटी मध्ये भाव भेटणार म्हणून. बघा दोडके आणि डेमसाले भाव मिळून राहिलेला आहे आमच्या मंडीमध्ये, यवतमाळ सब्जी मंडीमध्ये. बघा मी दाखवतो तुम्हाला समोर, सांगतो तुम्हाला काय भाव आहे का नाही तर दोडके आणि डेमसचे. चला पतीला 10, पालक 10. टमाटर 20 रुपये गड्डी. 50 रुपये किलो. चवलाई 10 2 गड्डी. सुपर चवलाई. मेथी 20 रुपये गड्डी. 50 रुपये किलो. हे काय किलो पडते पती ना? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो पडते. बघा मित्रांनो, चिल्लर मध्ये 40 रुपये वगैरे फुलगोबी खपूर राहिली. पन्नी विचारू आपण त्याचा भाऊ. फुलगोबीची पन्नी का भाव आहे? 20 रुपये किलो. 20 रुपये किलो गोबी. पन्नी. पोत्याची बी भाव. पोता 18 रुपये किलो. 18 रुपये किलो आहे मित्रांनो फुलगोबीचा. आणि पन्नी आणि पत्ता गोबी पत्ता 150 रुपये. 150 रुपये किलो. 20 किलो. 20 किलो आहे का? 17-18 किलो. 17-18 किलो आहे. चला मग मित्रांनो, बघू समोर आपण. रताळू काय म्हणते तर आज रताळूचे रेट भरपूर वाढून राहिले आहे. उद्या बी शनिवार आहे. उद्या बघू उद्या बी काय भाव खपणार तर मला दाखवतच राहतो काय भाव खपणार आहे तर रताळू बी बघाव. पण दोडके आणि ढेमसचे रेट वाढलेले आहे. बघून घेऊ आपण समोर. आता नवीन आलेला आहे माल, त्याच्यामुळे रेट वाढलेले आहे. निंबू का पोता है ना ये? हो. क्या भाव बोलते? वो 2300 रुपये 2200 रुपये कट्टा है. कट्टा है क्या?
किती किलो का? वो आता 26-27 की. 26-27. बाप रे, लिंबू लिंबू तेजी में भैया. सोनू भाऊ भेंडी का भाव करता आज? भेंडी 40 रुपये, पन्नी 30 रुपये, 35 रुपये, कमी झाले आणि थोडेसे डाऊन भाव. आणि चवळी शेंगा चवळी 50 रुपये. 50 रुपये. चवळी शेंगा 50 रुपये. मित्रांनो बघून घ्या, 50 रुपये चवळीच्या शेंगा खपत आहे. चवळी शेंगा थोड्याशा महाग आहे भेंडीपेक्षा. सांबार सोनू भाऊ समार 30, 30 40. 30-40 है ना. एक कलर वाली पत्ता गोबी, कलर वाली पत्ता गोबी, कलर वाली पत्ता गोबी. त्याच्या शेंगाला आज पण भाव मिळून राहिला. म्हणजे बघू आपण समोर सांगतो तुम्हाला काय भाव मिळाला मुंग्याच्या शेंगाला. तर गाजर आणले का भाव आणले? गावरानी आहे का? गावरानी गांजर अरे वा वा. काय भाव? 18 रुपये किलो. 18 रुपये किलो आणले गांजर. मानकर कंपनीत आलो मित्रांनो. गावरानी गाजर नेहमीच येऊन राहिले. विचारू बालू भाऊला आपण काय म्हणते गावरानी गाजर. तर 20 विकले, 2 रुपये कमी. हे 10 वाले आहेत ना इकडे. 18 रुपये लागते ना. 18 रुपये. 18 रुपये लागते म्हणजे मित्रांनो गावरानी गाजर. बिलकुल गांजर 70 पुढक्कर. बघा बुंगना 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 सावजीला विचारू. बुंगना आणि कैरी का भाव म्हणते तर का भाव? शैलेश फेमस का पोझिशन आहे रे चिल्लर मध्ये? काय 60 रुपये पन्न्या विकले. 60 रुपये पण नाही विकत आहे का? डायरेक्ट काटे पे. आपण काय विकत आहे मग? 70 रुपये. 70 रुपये किलो. पहिली बार 40. शैलेश दोडक्याचा सांग रे काय पोझिशन आहे? 70 रुपये. 70 रुपये किलो. अरे पन्न्या का भाव खपत आहे रे? 60 रुपये विकले. 60 रुपये खपत आहे ना. येऊनच नाही राहिला आणि ते माल शॉर्टेजचेच माल आहे. माल आ रही नाही. माल नाही. चला एकता कंपनी जाऊ मित्रांनो. आपण बघून घेऊ एकता कंपनी मध्ये वटाणा आला होता का? गाजर आले होते की? विचारू भावाला. भावा बसून आहे. भावा वटाणा आला होता आज? हो. का भाव खपला? 23-22. 23-22 खपला. आणि गाजर 15 रुपये किलो. 15 रुपये. आपल्याकडे रत्नाल नाही आले का? 25 रुपये खपले आहे ना. 25 रुपये माग खपले आज. उद्या अजून माग खपणार वाटते बा. चला मग कोणकोणती भाजी आणली तर सांगतो तुम्हाला, दाखवतो पण. चला मग भेंडी, वाटाणा. आता हे तर रत्नाळू तुम्हाला माहितच आहे. जवळपास काकडी बी माहितच आहे तुम्हाला. रेट सगळे रेट दिलेलेच आहे मी. जवळपास सगळेच रेट दिले आहे मंडीतले. बघून घेता भाजी. हे एवढी सगळी भाजी आणली. जवळपास 12 वाजले आपले दुकान व्हिडिओ बनवता. कारण मित्रांनो एकटा असल्यामुळे थोडा टाइमच लागते बनवायला. बघून घ्या सगळे. त्याच्यात मेथी पालक सांबार झाकून ठेवलेली आहे उन्हाच्यानं गरमीच्यानं. चला मग मित्रांनो भेटू उद्या सकाळी. बघू काय पोझिशन राहील. शनिवार आहे. शकरकंदी आणि रत्नाळू आणाच लागेल उद्या. कारण रविवारी तुम्हाला माहित आहे रविवारी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीमुळे ते आलू, मिरची आणि रत्नाळू हे खूप चालते. किराण्यामध्ये आयटम चालते. आता आज मार्केटमध्ये जाणार असा तर किराण्याची बी रेट बघू आपण काय राहणार ते उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणार मी. चला भेटू मग उद्या सकाळी. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.